सांगा देव घ्या नुसतं घेऊ ऐकता आला घर पोचून त्याला मोल लागत नाही धन लागत नाही पैसा लागत नाही देव घ्या फुका तरी लोक म्हणले महाराज देव न लगे याला म्हणतात विवाद विरोधार्थी दोन व्यक्तीचा विरोधार्थी वाद होणं याचं नाव विवाद विठ्ठल आज वाद नाही आज विवाद नाही आज आहे संवाद कोणाचा संवाद जगद्गुरु तुकोबरायचा आणि देवाचा दोघात संवाद झाला तुम्ही प्रश्न असा करता प्रश्न निर्माण सहज होतो महाराज देवाचा आणि तुकोबरायचा संवाद आहे पण अभंगात तर काही दिसत नाही पहिल्यापासून पहा वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा या पहिल्या चरणापासून तर शेवट तुका म्हणे आता आपुल्यास आयासे आम्हा जगदीशे सांभाळावे इथं फक्त तुकोबरा देवा तू आमचा सांभाळ कर हा इथं दिसतो संवाद पण डायरेक्ट तुकोबराय देवाचं नाव घेतात देवाचं बोलणं दिसत संवाद म्हणजे दोघात बोलणं होणं इथं तुकोबरायचं बोलणं दिसतं अभंगात देवाचं बोलणं दिसत नाही सगळा बोलणं पहा तुम्ही एक शब्दाचा विचार करा फक्त तुकोबरायचं बोलणं दिसतंय देवाचं बोलणं दिसत याला मग तुम्ही म्हणाल जर तुकोबरायचंच बोलणं दिसतंय आणि देवाचं दिसत नसेल तर याला संवाद म्हणता येणार नाही बा विठ्ठल असा गैरसमज करून घेऊ नको आणि माझं वर्णन करू नको तुझ्या वर्णनाला मी भुलणार नाही मी काय कीर्तनकार थोडी कीर्तनकार आता वर्णन करणारे आवड झाले महाराज काही कीर्तन करावंच पटलं जाता द्यावं लागेल वर्णनाचार्य त्याला गाठ्या गावातला 7-12 घेऊन येतो आणि 15 मिनिटं गावाचा 7-12 करतोय वर्णन हा चला पण खरं सांगू का खोटं म्हणे महाराज खरं सांगा ना खोटं बोलणारे का कमी का जेवढे रांगेले तेवढे खोटंच बोलणारे सगळे जे खोटं बोलणार आहे महाराज फक्त तुमच्याकडून खऱ्याची अपेक्षा आहे म्हणजे मग ऐक देवा आता खरंच सांगतो कारण तुकोबरा वाटलं देव म्हणतील माझ्या चेहऱ्यावर सुख आहे हे समाधान मी भोगतोय हे तुझ्या भक्तीमुळे मिळालं तुझ्या वारीमुळे मिळालं पण हा गैरसमज करू नका हे सुख मला खरं कशामुळे मिळालं अभंगाचं पहिलं चरण सर्वस्वी प्रेम देवावर आहे त्यांना वैष्णव म्हणा महाराज तर म्हणले अशाच वैष्णवाची अशाच भगवत भक्ताची अशी संगती मला दे की ज्याच्या चित्तात फक्त आणि फक्त भगवान परमात्मा आहे विठ्ठल त्यांचे हाती लागले मग हे सार जर हाती लागले ते बी जीवनात फक्त एकदाच मिळणार आहे आणि मिळालेल्या देहाने जर दगडाची संगती केली तर महाराज म्हणले त्या होणे महाराज म्हणले अरे सजीव जर निर्जीवाची संगती करत असेल तर त्या निर्जीवाला सजीवाची संगती मिळत असेल आपल्यापेक्षा दगड त्या होणी दगड बरा देवाला संगती बरी चला आपल्यापेक्षा दगड बरे जराची संगती करू नये आता पठ्ठड येतोय जीवाची संगती तर करूच नाही बरे जीवाची संगती करून फायदा काय ज्या दुःखाने मी दुःखी त्या दुःखाने समोरचा जीव दुःखी जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाने दुर्शवे जे मला दुःख आहे ते तुम्हाला आहे
तुम्ही मला सुख देणार आहे का? नाही, सगळे दुःखाने पीडित आहे. मग या जीवातून या जीवाला सुख मिळणार नाही बुवा. विठ्ठल विठ्ठल करूच नाही, कारण आपल्यापेक्षा समोरचा जीव ज्याला दुःखी. हा पहा, तुम्ही विचार करा. समजा एक पेशंट डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला सांगायला लागला, बाबा डोळ्याला आजार आहे नाही. जर एवढा आजार सोडून जाणार आणि जर अशी मुलं सोडीत गेली, शंतून यायचा, तिच्या माग यायचा आणि तिच्या देखता ती पाण्यात सोडायची, शंतून देखता तो डोळ्याना पाहायचा. असे बरेच माणसं आहे आज बी, फक्त डोळ्याना पाहतात, काही पर्याय नाही, संपले पर्याय. आणि मग त्यानं विचार केला, 8वा मुलगा जन्माला आला, त्याचं नाव अष्टवसू जन्माला आले, त्यांचं नाव भीष्माचार्य ठेवलं. आणि ते गंगेत सोडणार. शंतनूने विचार केला, हा जर मुलगा सोडला तर हिच्याकडे पाहून आपल्याला राजगादीवर बसायला कोणी लागल, याचा युवराज तरी कोणी लागल. मग त्यानं तो मुलगा हातावून विसरवला. मला, गंगे हे काय करते? अरे 7 पोरं पाण्यात सोडले, एक शब्दही बोललो नाही. कधी विचार केला का माझं मन किती जळत असेल? अरे जन्मदाता मुलगा जर पाण्यात सोडते, तू पाण्यात सोडते, मी रात्र रडत राहतोय, अर्ध शरीर खराब झालं माझं, चिंता करून, टेन्शन करून. आता जमणार नाही म्हणे, मी सोडून जाणार म्हणे. सरदार, या राजगादीवर मला हा मुलगा हवा आहे. आणि तू युवराज झाला. बापापेक्षा 1.25 फूट छाती इंच जास्त, 6 फूट उंच आणि दिप्पाडच्या दिप्पाड भीष्माचार्य दिसत होता. लोक म्हणायचे काय युवराज शोभतोय? आणि युवराजाचं लग्न करायचं तर शंतनुला म्हातारपणी लग्न करायची इच्छा झाली. एका सुंदर मुलीच्या बापाकडे गेला, म्हणला, महाराज, अहो तुमची मुलगी मला द्या, मी राणी म्हणून सांभाळत. तो म्हणला, मी द्यायला तयार आहे, पण तुम्हाला पहिल्या पत्नीपासून मुलगा आहे, तो तुमच्या राज्याचा अधिकारी आहे, मग मी देणार नाही. तो म्हणला, माझ्या राज्याचा अधिकारी भीष्मच आहे, मी दुसऱ्याला गादीवर बसवणार? अरे त्याला गादीवर बसवा, याच्यासाठी पत्नीचा त्याग केलेला माणूस आहे मी. नाही, तुझ्या मुलीपासून होणाऱ्या आपत्याला नाही बसवणार, नको देऊ मुलगी. एखाद्याला सामदाम दंड भेद करून तिला हरण केलं असतं महाराज. म्हातारा घरी राहिला. आणखी दिवस 8-7 पोरांमध्ये खराब झालं, दंगे सोडून गेले. करायला लावायची ताकद ज्याच्या दे, त्याचं नाव भीष्म. खळाची संगती झाली तर महाराज म्हणले, कुसंगे नाडीला साधू तैसा. साधू सुद्धा महाराज नाडल्या जातो. मला सांगा, दुधाचं तूप होतं, बरोबर? दुधाचं तूप होतं, परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचं सोनं होतं. ऊसाची साखर होती, पण कधी असं घडलं का साखरेचा ऊस झाला? साखरेचा नव्हे ऊस, कधी साखरेचा ऊस होणार नाही, सोन्याचं लोखंड होणार नाही, तुपाचं दूध होणार नाही, जगात घडणार नाही. पण मला म्हणले घडलं. अरे साधवावस्थेला पोहोचलेला महात्मा, त्याला जर खळाची संगती झाली, कुसंगी नाडीला साधू तैसा, पुन्हा त्याला जीवदशेला प्राप्त व्हावं लागतं. विठ्ठल अगोदर भर आणि नंतर मर, तोपर्यंत गती नाही. महागाई संकट आले ना, हे थोड्या दिवसाचं आहे, जास्त नाही. कोणती शाळा उघडू द्या, मुलीचे बाहेर, पण हे भोगावं लागणार आहे थोडा काळ. आता एक पत्रिका आली पहा, थोड्या दिवसात संकट आहे, कारण हे आपण केलं. कोणालाही मुलगी नको, सून हवी आहे, ती आकाशातून पडेल का? कोणाच तरी मुलगी असल्याशिवाय कोणाला तरी सून मिळेल ना? प्रत्येकाला सून हवी आहे, पण प्रत्येकाला मुलगी नको आहे. अरे 30 मुलगी असते, जी कोणाची तरी मुलगी उद्या दुसऱ्याची सून होणार आहे. आणि आपली मुलगी जर दुसऱ्याची सून झाली तर दुसऱ्याची मुलगी आपल्याला सून होईल ना? हा विचारच राहिला नाही. म्हणून आमाप हत्या झाले. मागे व्हिडिओ आला महाराज, एका लेकराच्या महाराज तोंडात एकाचं मुलं माणसाचं लग्न झालं आणि नवीन बरं वाटलं त्याला, संगती संसाराची करू नये. आणि महाराज सदा दुःख, सदा भांडणं, नवीन भांडण नाही, नंतर 1-2 मुलं झाले, सदा भांडणच. त्यानं फोन केला सासऱ्याला, सासरे बा अरे काय फळपत्र दिलं म्हणे राव तुम्ही, सदा भांडणं. सासरे बा म्हणे तुमच्याकडे नुसतं फळच गेलं, तुमच्याकडं झाडाचं फळ दिलं, त्या झाडाचं मूळ माझ्या घरात आहे. तुमची सासूबाई मी कसा झेलत असं त्रास,
कुसंगती करू नये. कुसंगती विरोधार्थी असती, तिची व्यावहारिक टाळावी आणि सत्संगती करावी.